लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सरोजिनी मॅडम आणि कला यांना जो आहे पूजेचा मान मिळाला होता, कारण त्यांनी पहिला राऊंड जिंकला होता। त्यानंतर इथे या मंगळागौरीच्या खेळांमध्ये महारथी असलेल्या काही बायकांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी झिम्मा, फुगडी, परत असे सुपासोबतचे काही खेळ, असे बरेचसे खेळ खेळून सगळ्यांना मनमोहित केलं। त्यानंतर आदेश बांदेकर यांनी या सगळ्यांचं मन भरून कौतुक केलं आणि सांगितलं की आपले हे खेळ कसे सगळ्यांना प्रोत्साहित करतात आणि आनंद द्विगुणित करतात। आणि असेच बरेचसे आणखीन जे आहे पडद्यासोबतचेही काही खेळ त्यांनी सांगितले आणि त्या बायकांनी ते सगळे खेळ परत प्रदर्शितही करून दाखवले आणि ते पाहायला सगळ्यांनाच खूप आनंद वाटला। त्यानंतर आदेश बांदेकर यांनी कला आणि सरोजिनी मॅडम यांना विचारलं, जर एका दिवसासाठी तुम्हाला सासू आणि सून याची जर जागा बदलता आली तर काय म्हणाल? यावरती कला म्हणते की मला तो दिवस आजचा असायला आवडेल, कारण की सासूंसोबत त्यांची जुगलबंदी खूप चांगली होती। यावरती आदेश बांदेकर म्हणतात, तुम्ही सासा-सुना बरोबर एकमेकींना जुळून आहात। इकडे राहुल वाट पाहत असतो की याची बेल कोणी करेल की नाही, कारण त्याला जेलमध्ये कोणीच भेटायलाही आलेलं नसतं। पण तो तब्येत ठीक नसल्याचं नाटक करून एका कॉन्स्टेबलला बोलून तो त्याच्या वकिलाला फोन करतो आणि त्याचा वकील सांगतो की तो सगळंच इंतजाम झालेला आहे आणि सकाळपर्यंत उद्या तुमची बेल होईल, त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही। इकडे त्यानंतर सगळेजण खेळामध्ये रमलेले असतात आणि सगळ्यांना सांगितलं जातं की आदेश बांदेकर म्हणतात की तुम्हाला आता जो खेळ आहे तो व्यवस्थित मांडायचा आहे, तुम्हाला तुमची कलाकुसर जी आहे ती वापरायची आहे आणि पाहायला आम्हालाही आवडेल की तुम्ही कशा प्रकारे हे सगळं मांडाल आणि कशा प्रकारे बनवाल, आणि तुम्ही या सगळ्यामध्ये एक्सपर्टच आहात, त्यामुळे तुम्हाला यामध्ये काहीही वेळ नाही जाणार। आणि अशा प्रकारे सगळेजण आपापल्या टेबलवरती जाऊन हे सगळं मांडायला सुरुवात करतात आणि आदेश बांदेकरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही गाणंही गायलात सोबत तर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट भेटेल। यावरती कला जे मंगळागौरीची गाणी असतात ती गाणी गुणगुणायला लागते। ती काही काम अद्वैतला सांगते तर त्याची आई म्हणते की मी करते, त्यावर तिला वाटतं की त्यांना आवडत नाही मी जो चांदेकर आहे याला काम सांगितलेलं। परंतु अशा प्रकारे प्रत्येकजण आपापले खेळ मांडायला सुरुवात करतात। नैना आणि रोहिणी यांचं वेगळंच चालू असतं, कारण ते जिंकण्यासाठी स्वतःचं नीट करण्यापेक्षा दुसऱ्यांचं बिघडवण्यावरती जास्त लक्ष देत असतात। इकडे जो सोहम आहे त्याला समजत नाही की काय करायचं, कारण कोणीच त्याला इन्व्हॉल्व करून घेत नसतं। पण यावरती अनामिका टॉन्ट मारते की याला काही काम सांगायचं म्हणजे याला आपल्यालाच सगळं समजावून सांगावं लागणार। पण त्यावरती काजल त्याला काहीतरी रंगवण्यासाठी सांगते आणि अनामिका म्हणते की आता बघा हा कसा बरोबर करेल। इकडे सगळेजण छान छान बाहुल्या वगैरे बनवत असतात आणि कलानीही खूप सुंदर अशा बाहुल्या बनवून कालच आणलेल्या असतात। त्यानंतर चांदेकर विचारतो की तू गाणी का म्हणत आहेस, तर ती म्हणते की आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट भेटेल। खाली गोष्टी पडल्यामुळं ती घ्यायला जाते आणि गाणं बंद होतं आणि यावरती सरोज मॅडम ते गाणं म्हणायला लागतात। हे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो, कारण पहिल्यांदाच सरोज मॅडम ज्या आहेत त्या सगळ्यांसोबत मिळून काम करत असतात। अशा प्रकारे सगळेजण आपापला खेळ मांडतात आणि वेळ संपायला येते। पण त्यानंतर नैनाच आहे ती शेवटी एक खोडी करते आणि ती जी पाट्या लावलेल्या असतात त्या पाट्या अदलाबदल करते। सरोज आणि कलाच्या जागी स्वतःची पाटी लावते आणि आपल्या जागी त्यांची, ज्यामुळे जे निरीक्षक आहेत त्यांना वाटेल की त्यांचा खेळ दुसऱ्यांनी बनवला आहे आणि दुसऱ्यांचा त्यांनी, आणि ती जाऊन रोहिणीला सांगते की बघा आता आपण कसं जिंकणार। सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात की आदेश बांदेकर कसं निरीक्षण करत आहेत। ते एका ठिकाणी जाऊन जिथे कला आणि सरोजिनी मॅडमचा खेळ असतो तिथे खूप वेळ थांबतात, कारण त्यांना ते खूप छान वाटतं। बट पाट्या वाचून त्यांनाही धक्का बसतो, कारण पाट्या असं दाखवत असतात की नैना यांनी खूप चांगलं बनवलेलं आहे, परंतु ते त्याला जे आहे इग्नोर नाही करू शकत आणि जे आहे तो निर्णय ते सांगतात आणि म्हणतात की या खेळाचे विजेते नैना आणि रोहिणी आहेत। हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो की हे असं कसं झालं। त्यानंतर कला आणि बाकीचे सगळे जाऊन चेक करतात की असं कसं झालंय आणि पाटीची अदलाबदली झालेले बघून त्यांना समजत नाही की हे कसं झालेलं आहे, परंतु जे पण आहे तो निर्णय तर आता डिक्लेअर झालेला आहे आणि त्यांना त्यामध्ये खोडी काढायची नसते।
त्यानंतर आदेश बांदेकर सांगतात की आता आजच्या पुरते आपले खेळ झालेले आहेत आणि बाकीचे खेळ आपण उद्या खेळणार आहोत, तर सगळ्यांनी रेडी होऊन यायचं आहे. अशा प्रकारे पुढच्या भागात काय होणार बघूयात.